काल उद्धवजी कोकणामध्ये होते आणि विशेषतः सावंतवाडीमध्ये होते. मी साईबाबांचा भक्त आहे, की मी कोणापासून लपून ठेवत नाही. आणि ती जी श्रद्धा असते ती तुम्हाला अनेक संकटातून पलीकडे नेत असते. त्याने काय वाक्य म्हटलं की नेहमी साईबाबांकडे जाणारा आणि सत्तेची ऊब दिसल्यानंतर आपला विचार बदलला, हे जे त्यांनी काय बोललेले आहे हे एवढं चुकीचं आहे. मला शेवटी नाईलाजास्तव हे सांगायला लागतं की जे खरोखर भक्त असतात ते कुठल्याही स्वार्थापोटी कोणाकडेही जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही जी वस्तुस्थिती लपवून ठेवलेली आहे महाराष्ट्रापासून, मी स्वतः साईबाबांना साक्ष ठेवून हे सांगू इच्छितो की उद्धवसाहेब बोलतात हे 100% असत्य आहे. ते भाजपबरोबर पुन्हा जाणार होते. आणि एवढंच नाही तर ज्याचा उल्लेख त्यांनी केला की सत्तेची ऊब लागल्यानंतर साईबाबांचे भक्त बदलतात म्हणून, त्यावेळेला ज्यावेळेला आमची निश्चित झालं सगळं आणि त्यावेळेला मी मातोश्रीला बसलेलो होतो आणि माझ्यावर आणीसुद्धा एक गृहस्थ होते जे सर्व आमच्या ह्या प्रक्रियेमध्ये होते उद्धव साहेबांची आणि मोदी साहेबांची गाठ घालून देण्यामध्ये. त्यावेळेला उद्धव साहेबांना नेहमीच गंमत करायची सवय असते. त्याप्रमाणे म्हणाले की आता नवीन राज्य येणार आणि ह्या राज्यामध्ये तुम्ही मंत्री असणार. त्यावेळेला मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की तुमच्या हाताखाली मी कधीही मंत्री होणार नाही. कोकणचा मनुष्य हा नेहमी स्वाभिमान बाळगतो. मी कधीही मला शिवसेनेमध्ये घ्या म्हणून सांगायला गेलेलो नव्हतो. तिथं जाऊन त्यांनी जी नारायण राणेंच्यावर टीका केली, त्यांनी एक समजून घेतलं पाहिजे की तुम्हाला स्वतःला राहायला सुद्धा कुठल्याही हॉटेलमध्ये जागा मिळत नव्हती. तुमच्या स्वतःच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी पेट्रोल भरलं जात नव्हतं. एवढी पकड ही राणेसाहेबांची त्या जिल्ह्यावर होती. आणि ते पकडी मागे त्यांच्यावर असलेल्या लोकांचं प्रेमसुद्धा होतं, त्यांचा असलेला दरारासुद्धा होता, पण ते तुम्ही मोडून काढू शकला नाही. सर्व शिवसैनिक गेलेले होते राणेसाहेबांच्या बरोबर. किती मतं मिळत होती तुम्हाला शिवसेनेमध्ये? शिवसेनेला किती मतं मिळत होती? ॲव्हरेज काढून बघा. प्रत्येकाचं रेकॉर्ड आहे की नाही? नगरपालिकेमध्ये किती मिळत होती? जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये किती मिळत होती? सगळी मिळून 40-45 हजार मतं मिळत नव्हती. त्यावेळेला मी राष्ट्रवादीमध्ये होतो. तुम्ही मला आमदार नाही केलं. मला आमदार सावंतवाडीच्या जनतेने केलं. आणि मी पूर्वीसुद्धा आमदार होतो. आणि मी ज्यावेळेला अध्यक्ष होतो राष्ट्रवादीचा, त्यावेळेला राष्ट्रवादीला जवळजवळ 1,55,000 मतं मिळत होती सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि त्यावेळेला राणेसाहेब काँग्रेसबरोबर होते आणि त्याच्यामुळे काँग्रेसला जवळजवळ 1,85,000 ते 1,90,000 मतं मिळत होती. मी नुसतं बदललं आणि मी राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये आलो. एका वेळेला शिवसेना 40,000वरून 1,50,000वर गेली. कोकणामध्ये सिंधुदुर्गमध्ये तुमचं अस्तित्व निर्माण झालं. माणसाने किती कृतज्ञ असावं याला सुद्धा मर्यादा असतात. मी तुमच्याबद्दल नेहमी बोलताना आदराने बोलतो. कोणाला खोके म्हणता? 4 पिढ्यांची श्रीमंती आहे माझी. आणि मी तुम्हाला त्यावेळेला सुद्धा माझ्याकडे ज्यावेळेला मागितले गेले इलेक्शनसाठी पैसे, त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं की आमच्या संपत्तीचे रेट कमी आहेत, सध्या रेट कोसळलेले आहेत. मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो, परंतु काही मुदत दिली पाहिजे. जे लोक कोणाकडून पैसेच घेत नाहीत ते तुम्हाला पैसे कुठून देणार, हा प्रश्न असतो. आणि म्हणून याच्या पुढे कधीही खोके म्हटलं तर ते सहन केलं जाणार नाही. मी स्पष्ट शब्दामध्ये सांगतो. एक तरी असा मनुष्य दाखवा, एक आमदार दाखवा. काल आमच्या बाबरसाहेबांचं निधन झालं. त्यांनी काय मागितलं होतं तुमच्याकडे? पाणी मागितलं होतं ना. ते पाणीसुद्धा तुम्ही देऊ शकला नाही त्यांना. आणि त्यासारख्या देव माणसांना तुम्ही खोके म्हणणार? कशासाठी खोके म्हणणार? त्यांच्या जनतेसाठी जर त्यांना पाणी पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना ते द्यायलाच लागेल. काल जाऊन काय बोलताय तुम्ही? तुम्ही मंजूर केला पाणबुडीचा प्रकल्प. मी ज्याला अर्थ खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला पैसे दिले आणि तुम्ही सांगता की आदित्यने प्रकल्प आणला. अहो, ते साधे पैसे खर्च करू शकले नाही 2.5 वर्षामध्ये. लोक का बाहेर जातात याचा जरा आत्मपरीक्षण करा. लोकांबद्दल वाटेल तसं घाणेरडं बोलायचं हे कुठेतरी शेवटी थांबायला लागतं. तुमच्याबद्दल आदर आहे म्हणून आम्ही बोलत नाही, तर कृपया असा गैरसमज करून घेऊ नका. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिलेली असते. प्रत्येकजण जाऊन वस्तुस्थिती सांगू शकतं. मोदी साहेबांनी काय फसवलंय तुम्हाला सांगा? त्यांच्याबरोबर तुम्ही निवडून आला ना. तुम्ही बाहेर गेला, त्यांनी नाही तुम्हाला बाहेर टाकलं. तुम्ही स्वतःहून बाहेर गेला. स्वतः तुम्ही मुख्यमंत्री झाला म्हणून आम्हाला आनंद होता की आमचे कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री होतोय म्हणून आम्ही आनंदाने ते स्वीकारलं. काय केलं तुम्ही? प्रत्येक वेळेला शिवसेना ज्या वेळेला नाहीसी व्हायला निघाली
तोपर्यंत तुम्ही काही हातपाय हलवले नाहीत. कोकणापुरतं बोलायचं गेलं तर ज्या कोकणामध्ये तुम्ही गेलेला होता, काजूच्या धोरणाच्या समितीचा मी अध्यक्ष होतो, 1500 कोटी रुपये द्यायचे होते काजूच्या धोरणासाठी. 1 रुपया दिला नाही तुम्ही 2.5 वर्षामध्ये. काजूचं धोरण मान्य केलं नाही. आमच्याकडे कबुलातदार गावकर प्रश्न होता, अतिशय ज्वलंत प्रश्न होता. 5-5 हजार शेतकरी त्याच्यापासून पीडित झालेले होते. फडणवीस साहेबांची सत्ता जाण्यापूर्वी त्यांनी त्या फाईलवर सही केलेली होती, म्हणून तुम्ही त्याला स्टे दिला. 2.5 वर्षामध्ये साधा स्टे सुद्धा नाही उठवला. ही काय काम करायची पद्धत असते का? जाऊन कशाची श्रेय घेता? तुम्ही सत्तेवर येण्यापूर्वी 2 वर्ष अगोदर जे मेडिकल कॉलेज मंजूर झालेलं होतं त्याचं श्रेय तुम्ही तिथं जाऊन घेता. एक गोष्ट अशी आहे की पाणबुडीच्या संदर्भात मी मंत्री असताना पैसे दिलेले, आधी ते 2.5 वर्षामध्ये 1 रुपया खर्च करू शकले नाहीत. तुम्ही विचारू शकला असता ना, तुमचा मुलगा होता, का नाही कोकणातला प्रकल्प होत आहे? आणि जर आमचे पैसे असतील तर तो प्रकल्प गुजरातला कसा जाऊ शकतो? उगाच मोदी साहेबांबद्दल काही बोलायचं. मी 7 वर्षापूर्वी हा प्रकल्प मंजूर केला, त्याला भारतातल्या कुठल्याही राज्याकडे हा प्रकल्प नव्हता. त्याच्यानंतर केरळने आपली पाणबुडी बुक केली, गुजरातने आपली पाणबुडी बुक केली. प्रत्येकजण आपल्याकडे पर्यटन नेण्याचा प्रयत्न करणार, पण त्यांनी काय आमचे पैसे थोडेच नेलेत? कुठे टीका करतायत? कोणावर टीका करतायत? मोदी साहेबांना, बाळासाहेबांबद्दल किती आदर आहे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. कारण ते तुम्हाला भेटायला तयार नव्हते, त्यावेळेला मी तुमची भेट घालून दिलेली आहे. कारण ते दुखावलेले होते की आपल्याला फसवलं गेलं. ही त्यांच्या मनामध्ये भावना असताना सुद्धा अतिशय चांगली अशी वागणूक त्यांनी उद्धव साहेबांना दिलेली आहे. उगाच कोणाबद्दलही बोलताना काही बोलणं, लोकांचा गैरसमज करून देणं हे एक पाप आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही देवाचा भक्त आहे, असं करू नका. खोटं बोलू नका, लोकांवर खोटे आरोप करू नका. कोणी पैसे घेतले? एका माणसाने पैसे घेतलेले दाखवा तुम्ही. त्यांच्या मतदारसंघातली कामं होत नाहीत, तुम्ही त्यांच्याबरोबर उभे राहत नाही, तुम्ही त्यांना भेटत नाही. हा तुमचा प्रश्न होता, तो माझा प्रश्न नाही. आणि तुम्ही मी तुम्हाला स्पष्ट शब्दात मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मला जर मंत्रिपद पाहिजे असतं तर त्याला तुमच्या मागून मी आलो असतो, मंत्रिपद मला द्या म्हटलं असतं. मी तुम्हाला सांगितलं तुमच्या हाताखाली मी मंत्री बनणार नाही. आजही सांगतो, पुढे कधी तुमची सत्ता आली आणि मी आमदार असलो आणि मला मंत्री केलं तरी करणार नाही. कारण ज्या लोकांना केलेल्याची जाणीव नसते. मी जो संघर्ष उभा केला, माझी आणि नारायण राणेंचं कुठलंही वाईट नव्हतं. एक त्यांचे कार्यकर्ते चुकीच्या पद्धतीने वागत होते म्हणून हा संघर्ष झाला. परंतु तो संघर्ष करायची तुमच्यापैकी कोणाची हिंमत नव्हती. तो संघर्ष मी केला. त्याच्यानंतर आज सुद्धा माझे राणेसाहेबांच्याबद्दल चांगले संबंध आहेत. मी काल त्या ठिकाणी गुलाबराव पाटील माझ्याबरोबर हेलिकॉप्टरमध्ये होते, ज्यावेळेला मी आमच्या साहित्य संमेलनाला गेलो. ते सांगत होते की ज्यावेळेला इलेक्शनला गेले आणि गावामध्ये गेले त्यावेळेला लोकांनी काय त्यांना घाबरून असं सांगत नव्हते. ते म्हणाले आपल्याला राणेसाहेब देवाप्रमाणे आहेत, कारण त्यांनी आमची कामं केलेली आहेत, म्हणून तुम्ही या, परंतु आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही, तुमच्या सभेला येणार नाही. एवढी ज्या राणेसाहेबांची पकड होती ती कशामुळे? निश्चितपणे त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी लोकांना वाईट वागले सुद्धा असतील, परंतु त्यांनी कामं सुद्धा केलेली आहेत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि मग तुम्ही काय केलं नेमकं? मला स्वतःला तुम्ही बोलवलेलं होतं शिवसेनेमध्ये, मी नाही शिवसेनेमध्ये गेलो, परंतु बाळासाहेबांच्या विचारासाठी गेलो. आणि मला भाजपची ऑफर असताना स्वतः पंतप्रधान मला स्वतःच्या हस्ते मला प्रवेश देत असताना त्यावेळेला मी गेलो नाही. मी पर्रिकर साहेबांना सांगितलं की मी जर मोदी साहेबांकडे आलो आणि त्यांनी मला प्रवेश करा म्हणून सांगितलं तर मी त्यांच्याबद्दल एवढा आदर बाळगतो की मी त्यांना नाही म्हणून सांगू शकणार नाही. आणि बघा, मी त्यांना त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं की माझ्यासारखी 100 लोक भाजपला मिळेल, कारण तुमचा शिकलेल्यांचा पक्ष आहे. शिवसेना हा झगडणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यांना माझ्यासारखी मोजकी माणसं मिळणार, जे चांगलं भाषणं देऊ शकणार, चांगलं बोलू शकणार, वेळ आला तर भाजप सेनेला एकत्र ठेवण्याचं काम करू शकणार. तुमचा ज्यावेळेला वाद झाला फडणवीस साहेबांची आणि तुमचे इक्वल नंबर आलेले होते मुंबई महापालिकेमध्ये, त्यावेळेला शिंदे साहेबांनी मी दोघांनी फडणवीस साहेबांची सत्ता समजूत काढली. तुम्हाला निर्विवाद सत्ता मिळाली, भाजपने एकही पद नाही घेतलं. सगळं विसरून जाणार तुम्ही, सगळं विसरून जाणार. कुठली माणुसकी आहे ही? शेवटी माणुसकी विसरू नका. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कोकणातल्या माणसाला स्वाभिमान असतो. त्यांच्या नेत्यांवर तुम्ही हात घालाल तर भले ते नारायण राणे असून दे, दीपक केसरकर असून दे, आम्ही त्या भूमीचे पुत्र आहोत. आम्ही अशाच बाहेरून आलो कोकणामध्ये, आम्ही त्या भूमीचे पुत्र आहोत. आम्ही तळमळून काम केलेलं आहे. आणि परत एकदा सांगतो, असल्या घोषणा जर पुन्हा तुमच्या कार्यकर्त्याने दिली तर आम्हाला सुद्धा तुमच्या विरोधात बोलायला लागेल. कारण खोके वगैरे आम्ही काय करत नाही. खोके असते
तर मी तुम्हाला दिले असते ना आणि पुन्हा मंत्री झालो असतो. आम्ही खोकेवाली माणसं नाही, आम्ही जनतेमध्ये काम करणारी माणसं आहेत. 4-4 पिढ्यांची श्रीमंती सोडून आम्ही ही खादीची वस्त्र इथं उगाच नाही परिधान केली. मला एवढंच सांगायचं आहे की आदर देतात, आदर घ्या आणि या चुकीचं बोलायचं बंद करा. आणि मोदी साहेबांच्याबद्दल का बोलताय? का बोलला तुम्ही की ते सिंधुदुर्गमध्ये आले? किती तास होते? 2 तास आहेत. तेवढ्या वेळामध्ये शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन येता येतं का? याचा विचार करा. ते नेव्हीच्या कार्यक्रमाला आले होते, तरी पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. महाराजांना नमस्कार करत असताना अयोध्येला सुद्धा भाषण झालं, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख होता. आपल्या स्वार्थासाठी नाही वापरला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, कारण संपूर्ण भारतासाठी त्यांचं भाषण होतं, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख होता. काल सुद्धा मी काशीला गेलेलो होतो, मराठी माणसं तिथं होती. त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून निघाले त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याकडे ठेवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर संभाजी महाराज ताबडतोब गेले नाही, त्यावेळेला ते काशीमध्ये राहिलेलं होतं. हे महाराष्ट्रावरचं प्रेम महाराष्ट्राच्या बाहेर आहे. आम्ही तळमळतो, सगळीकडे फिरतो, त्यांचा गौरव करतो. कशासाठी करतो? आम्हाला सुद्धा अभिमान आहे आमच्या मराठी भाषेचा, आम्हाला अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यांची कोणी तुम्हाला मोनोपॉली दिलेली नाही आहे. तुम्ही साहेबांच्या विचाराबरोबर राहायला पाहिजे होतं. हिंदू बांधवांचा तुम्ही उल्लेख करता आणि तिथं बसलेल्या मुस्लिमांचा उल्लेख करता. काँग्रेस मुस्लिमांच्या बरोबर जातं, आमचं काय म्हणणं नाही, हिंदू मुस्लिम सगळे सारखे आहेत, परंतु काँग्रेस मतासाठी मुस्लिमांकडे बघतं, म्हणून आमचं त्याला ऑब्जेक्शन होतं. आणि त्याच काँग्रेसबरोबर तुम्ही गेलेले आहात. बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की एक वेळ मला शिवसेना बंद करायला लागली तरी चालेल, परंतु मी काँग्रेसबरोबर जाणार नाही, एकमेव कारणासाठी, कारण ते मतदान म्हणून एका विशिष्ट समाजाकडे बघत होते आणि ती वृत्ती बाळासाहेबांना कधीही मान्य नव्हती. आणि म्हणून आज तुम्ही भले गेला असाल, हिंदुत्व सोडलं नाही का म्हणता? का म्हणता हिंदुत्व सोडलं नाही? मग तुमच्यावर आज लोक आहेत ती कोण आहेत? ह्याचा सुद्धा विचार करा ना. आम्ही असं कधी हिंदू मुस्लिम केलेलं नाहीये, मोदी साहेबांनी कधी हिंदू मुस्लिम केलेलं नाहीये, परंतु तुम्ही मतासाठी म्हणून जे आज करताय, येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही, एवढं मी सांगतो. मी एक छोटासा कार्यकर्ता आहे, परंतु खरा भक्त आहे. आणि जे बाळासाहेबांनी घडवलं मुंबईमध्ये, की मुंबईमध्ये एकेकाळी असं होतं की मुंबईच्या विशिष्ट वस्तीमध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके वाजले जायचे. बाळासाहेबांच्या दराऱ्यामुळे सगळं हे बंद झालेलं होतं. सगळं विसरला तुम्ही? आमच्यासारखा मनुष्य का आला? मी त्यावेळेलाच कॅबिनेट मिनिस्टर होऊन गेलो असतो. मोदी साहेब मला घेत होते भाजपमध्ये, आणि काय सांगता मला काहीतरी दिलं म्हणून? तुम्ही स्वतः बोलून मला सांगितलेलं आहे की मी तुला मंत्री करू शकलो नाही, राज्यमंत्री केलं कारण हे सिनियर लोक आहेत म्हणून करू शकलो नाही. त्यावेळेला तुम्हाला निदान जाणीव होती की मी संघर्ष काय करून इथपर्यंत आलेलो आहे, आणि संघर्ष मी माझ्या स्वार्थासाठी केला नाही. आज सुद्धा माझं आणि राणेसाहेबांचं चांगलं का असू शकतं? राणेसाहेबांना माहिती होतं की एका विचारासाठी म्हणून ह्या माणसाने संघर्ष केलेला आहे, याचं माझ्याशी व्यक्तिगत काही नाही. मी कधीही त्यांच्याबद्दल व्यक्तिगत बोललेलं नाही. तुमच्या मनातलंच कधी संपत नाही. कणकवलीमध्ये भाजप सेनेची युती असताना तुम्ही सेनेचा एबी फॉर्म दिला त्या ठिकाणी, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. तुम्ही का विसरत नाही की आपण एका पक्षाचा मुख्य आहे, आपल्याला असं वागता येणार नाही? तुम्हाला ते व्यक्तिगत वैर जे आहे ना, या व्यक्तिगत वैरामधून आज सुद्धा बाहेर पडा. जनतेसाठी काहीतरी सुचवा. काय झालं पाहिजे? मी तुम्हाला सांगितलं, काजूनिक अर्थव्यवस्था बदलू शकते. साधे 1500 कोटी रुपये तुम्ही देऊ शकला नाही. शिंदेसाहेब आल्यानंतर काय देऊ शकले? सावंतवाडीमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होणार होतं, जागेचा ठराव तुम्ही कॅबिनेटमध्ये करू शकला नाही. शिंदेसाहेब का करू शकले? कारण तो तळागाळातला शिवसैनिक आहे. तुम्ही शब्द दिला होता ना बाळासाहेबांना, शिवसैनिकांना मुख्यमंत्री बनवेल म्हणून. बनवलं का तुम्ही? बनवलं नाही. तुम्ही मुख्यमंत्री झाला, आम्हाला आनंद आहे, परंतु हे खोटं बोलायचं सोडून द्या. साधं उदाहरण तुम्हाला दिलं. तुम्ही जर पाठमोठी मंजूर केली असेल तर कुठल्या सालामध्ये तुम्ही त्याचे पैसे दिले हे दाखवा. माझी काही हरकत नाही त्याला. पण आमची तळमळ कशासाठी आहे? आमची तळमळ कोकणच्या विकासासाठी आहे. आम्ही कोकणच्या विकासासाठी काम करत राहणार, परंतु ह्याच्या पुढे खोके बिके असलं काय ऐकणार नाही. कारण आम्ही जे काय केलं नाही ते तुमच्याकडून ऐकून घेण्याची आमची तयारी नाही. गद्दार म्हणून ऐकून घेण्याची तयारी नाही. कारण मी पूर्वीपासून आमदार होतो. तुम्ही मला आमदार केलं आहे, तुमच्या वल्गना सोडून द्या. त्यावेळेला सुद्धा आमदार होतो. उलट तुमचे जे खासदार निवडून आले ते मी केलेल्या लढाईमध्ये निवडून आलेले आहेत. पूर्वी होता वैभव नाईक पराभूत झालेले होते, त्यांना एक बळ मिळालं ज्याला मी लढा उभा केला. तो पण हे बळ का नाही मिळालं होतं? म्हणून मला स्वतःला काही क्रेडिट घ्यायचं नाही. मी अत्यंत नम्र असा एक मनुष्य आहे. मी साईबाबांचा खराच भक्त आहे. श्रद्धा आणि सबुरीमध्ये विश्वास ठेवतो. आणि हे सुद्धा विसरू नका की
तुम्हाला साईबाबांची पहिली शाल मी घातलेली आहे, त्यावेळेला तुम्ही मुख्यमंत्री नव्हता. आणि वहिनींनी सुद्धा मला बोलून दाखवलं की तुम्ही साहेबांची शाल आणून घातली आणि साहेब मुख्यमंत्री झाले. आम्ही साधी माणसं होतो. आम्ही जरी मंत्री नाही केलं तरी तुमच्यावर प्रेम केलं. तुम्ही अडचणीत येऊ नये म्हणून मोदी साहेबांची तुमची गाठ घालून दिली. काय केलं तुम्ही? तिथं शब्द दिला आणि इथं येऊन पवार साहेबांनी तुमचं मन वळवल्यावर शब्द परतवला. मग कोणाबद्दल काय बोलायचं आणि तुम्ही जे शब्द वापरता ते लोकांनी तुमच्याबद्दल का वापरू नये ह्याचा सुद्धा एकदा विचार झालाच पाहिजे. आणि हे शिवसैनिकांनी समजून घेतलं पाहिजे की मोदी साहेबांनी कधीही तोडलेलं नाही आहे. युती तोडली, परस्पर तोडली गेली. ह्याच्यामध्ये भाजपने 15 वेळा तरी ह्यांनी फोन केले फडणवीस साहेबांनी. बोलायला पाहिजे होतं. तुम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे तिथं बोलायला पाहिजे होतं. मुख्यमंत्रीपद तुम्हाला मिळालं ह्याच्याबद्दल आम्हाला दुःख नाही. आणि ज्या वेळेला आम्ही गेलो त्यावेळेला सुद्धा मी तुम्हाला येऊन भेटलेलो आहे. तुम्हाला सांगितलं की सगळ्या आमदारांना बोलवून घ्या, चर्चा करून हा प्रश्न मिटवा, तुम्हीच मुख्यमंत्री राहा. त्याला तुम्ही काय सांगितलं की तुम्ही स्वतः निघून जा. तुम्ही असं करणार, आमदारांना निघून जा म्हणून सांगणार आणि ते निघून गेल्यानंतर त्यांना गद्दार म्हणणार. कुठला न्याय आहे हा? तुम्हाला भेटायला आलो होतो की नाही? जनतेला उत्तर द्या. तुम्ही भाजपबरोबर जाणार होता की नाही? जनतेला उत्तर द्या. आणि हे उत्तर जनतेला दिली पाहिजेत. मला नको. माझ्या मतदारसंघात गेले, मला वाईट नाही वाटत, परंतु खरं बोला, कृपया खरं बोला, एवढीच आपल्याला नम्र विनंती. काल उद्धव ठाकरे असं म्हणले की तुम्ही सगळे खाली मुंडी पातळ मुंडी अशा प्रकारचे लोक आहात असं त्यांनी म्हटलं. हे बघा, जो मनुष्य नम्र असतो तो खालीच बघणार. वर डोळ्याला डोळा भिडवून बघणारी लोक ही नेहमी चॅलेंज देत असतात. आम्हाला कसली अपेक्षाच नाही. उद्धव साहेबांनी काय द्यावं अशी अपेक्षा नाही. उद्धव साहेबांना मी तोंडावर सांगितलेलं आहे तुमच्या हाताखाली मी कधीच मंत्री होणार नाही, कारण मला स्वाभिमान आहे. तो स्वाभिमान मला कोकणच्या लाल मातीने दिला आणि त्याच्या कुठेही झुकणार नाही. तुम्ही मराठी माणसाचं नाव घेता. आज मराठी माणसं रस्त्यावर आली होती. एका बिल्डरला तुम्ही बोलवून सांगितलं तुझं काम बंद कर आणि ह्यांचे पैसे दे. शिंदे साहेब आल्यानंतर 2-2 महिन्याचे पैसे का मिळाले त्यांना ऍडव्हान्स? याचं उत्तर तुम्ही मुंबईच्या जनतेला दिलं पाहिजे. तुम्ही का नाही बंद करू शकलात ते प्रोजेक्ट? आज सरकारने निर्णय घेतला की जे लोकांना रस्त्यावर आणतील त्यांचे प्रोजेक्ट रद्द होणार आणि गव्हर्नमेंट हे प्रोजेक्ट पूर्ण करणार. मग तुम्हाला कोणी अडवलेलं होतं? का नाही करत होता तुम्ही? आणि हिंदुत्वाबद्दल तुम्ही अजूनही बोलता. कसं बोलता तुम्ही? ह्याच्या मीटिंगमध्ये जा काँग्रेसच्या आणि तिथं बोलून दाखवा. एका मिनिटात तुमची युती तोडून टाकेल काँग्रेस. मिनिमम प्रोग्राम रद्द हे केलं, कॉमन मिनिमम प्रोग्राम केल्याशिवाय त्यांनी सही नाही दिली. राष्ट्रपती राजवट का आली महाराष्ट्रामध्ये याचा महाराष्ट्रातल्या जनतेने विचार केला पाहिजे. काँग्रेसने सही नाही दिली जोपर्यंत कॉमन मिनिमम प्रोग्राम, कारण त्यांचे ठरलेले मतदार आहेत, ते आपल्या मतदारांना धरून राहणार. तुम्ही मात्र आपल्या मतदारांना सोडलं. आपलं सगळं जे काय होतं आजपर्यंत ते सगळे विचार सोडले, त्यांच्यावर गेले. तुम्ही आज म्हणू शकता आम्ही हिंदुत्वाबरोबर आहे, आम्ही काम देणार. किती लोकांना काम दिलं? काय दिलं काम करण्यासाठी? बाळासाहेबांनी त्या काळामध्ये युवकांना कामं दिली म्हणून युवक बाळासाहेबांच्या बरोबर राहिले. मग तुम्ही का नाही केलं? हा सगळा प्रश्न आहे. म्हणून मला काय त्यांच्यावर टीका करायची नाही आहे. नाही बघा, असे हे बघा, तिथं जे काय घडलं हा व्यक्तिगत वाद होता. तो काय 2 पक्षामधला वाद नाही. त्या व्यक्तिगत वादामधून जर फायरिंग झालेलं असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. याच्यामध्ये असं आहे का की काँग्रेस आणि शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकाला भिडले, असा काय प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला नव्हता. त्यांचा लोकप्रतिनिधींनी गोळीबार केला, त्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. त्यांनी म्हटलेलं की माझ्या मुलाच्या विरुद्ध काहीतरी केलं म्हणून मी तो गोळीबार केला, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी कुठे नाकारलेलं आहे? नाही, पण त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती गंभीर असे आरोप केलेले आहेत की माझे कोट्यवधी रुपये मुख्यमंत्र्यांकडे आहेत, मुख्यमंत्री या राज्यात गुन्हेगारीचं हे वाढवत आहेत. कसं बघताय तुम्ही याला? व्यक्तिगत असं म्हणू शकतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती आरोप केले. माझ्यावरती अन्याय झाला मुख्यमंत्र्यांनी आणि बघा, माझ्यावर अन्याय झाला म्हणून कोणी गोळ्या झाडल्या पाहिजेत का? बोलता आलं असतं. आणि हे पूर्वी का नाही बोललेले होते? आज त्यांना आरोपी म्हणून ज्या वेळेला उभं केलं त्यावेळेला ते बोललेले आहेत. त्याच्यापूर्वी कधी बोलले आहेत का? हे बघा कसं आहे, त्यांचे प्रश्न तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. आमची भूमिका स्पष्ट आहे. जर त्यांनी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये कोणी गंभीर जखमी झालेला असला
तर आवश्यक ती कारवाई त्यांच्यावर झालेली आहे. त्याच्यानंतर काय बोलावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते बोलले, ह्याला काही पुरावे आहेत का? काही पुरावे नसतात. उद्या मी काही बोललो, माझ्याकडे काय पुरावे आहेत का? बोलणारे बोलतात ना, हे खोके म्हणणारे खोके म्हणतात. त्यांच्याकडे काय पुरावा आहे का? 1 रुपया तरी कोणी दिलाय का? खोक्याचा अर्थ काय असो? खोके म्हणजे कोटी रुपये. 50 कोटी कोणी बघितलेले आहेत का? 50 कोटी आणायचं तर मला वाटतं एखादा टेम्पो लागत असेल त्याला, आम्हाला कळणार नाही ते. परंतु तुम्ही असे बेलगाम आरोप करता, कोणावर आरोप करता, काय करताय? आणि म्हणून तिथं जाऊन सुद्धा त्यांच्याबद्दल बोलले ते गणपती गायकवाड यांच्याबद्दल. मुख्यमंत्र्यांवरती थेट भ्रष्टाचाराचे आरोप करणं, गुंडगिरीचे आरोप करणं, महाराष्ट्रामध्ये गुंड पोहोचलेत मुख्यमंत्र्यांनी असं म्हणणं आणि मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलावरती अशा प्रकारचे आरोप होत असताना या सगळ्या आरोपांना व्यक्तिगत कसा आरोप म्हणताय तुम्ही? एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांच्यावर व्यक्तिगत केस झालेली आहे आणि स्वतःवर केस आल्यानंतर मग दुसऱ्याला डॅमेज करणं हे एक माणसाची प्रवृत्ती असते. त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही की माणसाची अशी प्रवृत्ती असते, मी तर संपणार ते दुसऱ्याला संपवून मारेन, अशी एक प्रवृत्ती असते. आणि त्याच्यामुळे त्यांनी खरं तर थोडंसं त्या ठिकाणी पेशन्स बाळगले असते आणि तोंडी जरी काहीतरी बोलले असते तरी हा प्रसंग आला नसता. शेवटी ज्यावेळेला तुम्ही गोळी झाडता आणि त्याच्यामध्ये एखादा मनुष्य गंभीर जखमी होतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की तो अटेम्प्ट टू मर्डर होतो आणि अटेम्प्ट टू मर्डर आल्यानंतर त्याची शिक्षासुद्धा तेवढीच मोठी आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये त्यांना माहिती आहे की मी अडकलेलो आहे. मग मी अडकलेलो आहे तर तो कार्यकर्ता कोणाचा आहे? समोरचा कार्यकर्ता शिंदेंचा आहे. मग त्या कार्यकर्त्याबद्दल विरोधात बोललो, कोणी त्याची दखल नाही करणार. त्याच्याऐवजी शिंदे साहेबांच्या बद्दल बोललो तर त्याची दखल संपूर्ण महाराष्ट्र घेईल. हे सर्वसाधारणपणे प्रत्येकाला कळतं आणि त्याच्यामुळे ते तसं बोललेले असतील तर त्यांनी त्याचे पुरावे दिले पाहिजेत. आणि ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा काय संबंध आला की त्यांनी कुठून पैसे कमावले आणि कशासाठी दिले हे सुद्धा कधी बोललेले नाहीये. उगाच आपल्यावर पक्ष झाले. त्यांनी गोळीबार केला. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की त्यांनी सेल्फ डिफेन्स मध्ये केला. मात्र सीसीटीव्ही मध्ये असं कुठलीही पद्धत दिसत नाहीये. त्यांनी थेट गोळीबार केल्याचं पाहायला मिळते. तर ह्या दोन पक्षांमध्ये एक गोष्ट अशी आहे की मी पक्षाचा जरी हे असलो, स्पोक्सपर्सन असलो, तरी प्रवक्ता असलो, तरी पण ही ह्याची सगळ्याची चौकशी पोलीस करतात. पोलीस आपल्याला वस्तुस्थिती सांगू शकतील की सेल्फ डिफेन्ससाठी केला, कारण पोलीस स्टेशनमध्ये घडलेला आहे. पोलिसांनी जर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की हा 2 पक्षांमधला वाद नाही आहे किंवा त्या वादातून हे काय घडलेलं नाही आहे. हे व्यक्तिशः त्यांच्या तिथं काही व्यवसाय चालू आहेत आणि त्या व्यवसायामधून त्यांची एकामेकाशी दुश्मनी असू शकते किंवा काही झालेलं असू शकतं. तर हे काय घडलं हे पोलीस नेमकं सांगू शकणार. आणि तसं असेल तर त्याच्यामध्ये पक्षाचा काय संबंध आला? ट्विट केलेला आहे आणि श्रीकांत शिंदे यांचा फोटो जो आहे तो एका गुंडासोबत दाखवलेला आहे आणि गुंडासोबत वाढदिवसाच्या दिवशी फोटो काढलाय अशा प्रकारचं ते सगळं चित्र तयार होत आहे. एकूणच कुठेतरी महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा प्रकारचा आरोप जो आहे तो संजय राऊतांकडनं होताना दिसतोय. एक गोष्ट अशी आहे, आता माझ्या वाढदिवसाला समजा माझा वाढदिवस आहे, किती लोक आले आणि कोण बुके देऊन गेले कोणाला काय माहिती असतं का? लोक येतात, विश करतात, जात असतात, शेकडोंची गर्दी असते आणि त्याच्यामध्ये अनेक लोक दुसऱ्या लोकांबरोबर आलेले असतात. त्याच्यामुळे तुझ्याबरोबर असलेला मनुष्य कोण आहे ही कोण चौकशी करत बसत नाही. त्याने विश केलं, त्याच्याबरोबर आलेल्या लोकांनी विश केलं. तर असे आमच्याबरोबर रोज सेल्फी काढणारे शेकडो लोक असतात. मी कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेलो, लोक जातात सेल्फी काढतात. तो सेल्फी काढणारा कोण आहे मला माहिती असतं का? हे असे बेलगाम आरोप करणं ही संजय राऊतांची सवय आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं असं मला वाटतं. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय म्हणायचं का? कारण आणि यापूर्वी देखील अशीच घटना घडली आहे ती म्हणजे सदा सरवणकरांच्या बाबतीत 8 महिने आपल्या पहिली घटना आहे. मुख्यमंत्र्यांचा किंवा त्याच्या खालच्या मंत्र्यांचा आमदारांवरती वचक नाहीये का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय की बिनदिक्कत घेतायत आणि गोळीबार होतोय. हे बघा, मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की सदा सरवणकरांच्या विरुद्ध चौकशी झालेली आहे. असं झालं का? आणि त्यावेळेला केवढा मोठा क्राऊड जमलेला होता हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी कोणाच्या अंगावर गोळी झाडली आहे का? याचं उत्तर निगेटिव्ह आहे. शेवटी असं होतं की मॉब ज्यावेळेला गोळा केले जातात, समोरचा मॉब कोणी गोळा केला होता? यांच्याच लोकांनी गोळा केला होता ना. आपल्या विरुद्ध जाणाऱ्या माणसाला भुजबळांच्यावर अटॅक कोणी केलेला होता त्या काळामध्ये ज्यावेळेला त्यांनी पक्ष बदलला त्यावेळेला? ही पद्धत झालेली होती. आता कुठेतरी महाराष्ट्र शांत होतोय अशी पद्धत महाराष्ट्रामध्ये घेतली जात नाही.
भाषणाची सुरुवात काय केली, माझ्या विरुद्ध कोण बोलला तर त्याच्याविरुद्ध तुम्ही काय करा, हे स्वतः उद्धव साहेबांनी बोललेले आहेत ना. अर्थ काय होतो, म्हणजे माझ्या विरुद्ध बोललं तर मी उत्तर नाही देणार, तुम्ही त्या माणसाला वाटेल ते करा, ही पद्धत आहे का? आणि मग ह्याला लॉ अँड ऑर्डर म्हणतात का? आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की जे काय बोलले त्याचं मी समर्पक उत्तर दिलेलं आहे. कोकणासाठी काय करायचं नाही आणि मग कोकणी माणसाला येऊन खोटं काहीतरी सांगायचं. काय पद्धतीने बोललेले आहेत, राणेंच्याबद्दल काय पद्धतीने बोललेले आहेत स्टेजवर, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. असं करत जाऊ नका. आम्ही कोकणी माणसं शांत असतो, आम्हाला शांतपणे आमच्या लोकांचा विकास करू द्या. तुम्ही 2.5 वर्षामध्ये काय करू शकला नाही, हा तुमची मर्जी. आम्ही आमच्या पद्धतीने, शिंदे साहेबांनी सगळं काय ते कोकणाला देऊ केलेलं आहे, देत आहेत. कोकणाचा विकास करणं हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे आणि कोकणासाठी स्पेशल कमिटीचा फॉर्म झालेली आहे, त्याच्यावर मुख्यमंत्री स्वतः अध्यक्ष आहेत. आणि सगळ्यात मोठा निधी 500 कोटी तर बजेटमधून तरतूद केली, अधिक सर्व कॉर्पोरेशनचा निधी बघून कोकणाचा कायापालट होणार आहे. तुम्ही किती वेळा जा, भाषणं करा, कोकणी जनता त्याला बळी पडणार नाही. सरकारमध्ये गँगवॉर सुरू झाला आहे. ठाकरेंनी आरोप केला सरकारमध्ये गँगवॉर सुरू झाला, याकडे कसं पाहता? दो जगह जिस तरीके से लगातार आप लोग जीते, चाहे विधानसभा में या कोर्ट में, उसके बाद भी गद्दार या पैसे लेकर आपने सरकार को सपोर्ट किया, धोखे लेकर, इस तरीके के शब्दों का इस्तेमाल हो रहा है, कैसे देखते हैं? देखिए, जो लोग जिंदगी में कुछ भी नहीं करते, जब सत्ता पे आ जाते हैं तब भी कुछ नहीं करते. यही बोल रहे थे कि मैंने बाला साहब को वचन दिया है कि एक शिवसैनिक को महाराष्ट्र का मुख्यमंत्री बनाऊंगा. शिवसैनिक को बनाया क्या मुख्यमंत्री? खुद बन गए. लेकिन हमने उसको भी एक तरह से उसमें भी आनंद व्यक्त किया, उनके खुशी में हम लोग सहभागी हो गए कि हमारे कुटुंब का एक व्यक्ति महाराष्ट्र का मुख्यमंत्री बन रहा है. लेकिन जो जबान उन्होंने दी थी उन्होंने वो पूरी की क्या? और देखिए, कोई भी पैसे के लिए नहीं जाता है, ये बोलते हैं क्योंकि वो पैसे को अपना सब कुछ मानते हैं. हम ऐसे बिल्कुल नहीं है. हम कहीं भी वो प्रूफ करके दिखाए कि 1 रुपया भी लिया था. आप लोगों के काम नहीं करेंगे, आप उनको मिलेंगे भी नहीं, आपका स्टाफ उनकी बेइज्जती करेगा, तो लोग आपके साथ कैसे रहेंगे? एमएलए आपके साथ पास क्या मांगे थे? हमारे अनिल बाबर साहब का निधन हो गया, वो क्या मांग रहे थे? टेम्बू का पानी मांग रहे थे उनके कॉन्स्टिट्यूंसी के लिए. 2.5 साल तक आपने नहीं दिया. अगर वो बाहर निकल जाते हैं तो पैसे के लिए निकल गए क्या? अपने लोगों के लिए निकल गए. आपने कोंकण पे कितना अन्याय किया. आपने जो स्टे दिया था 2.5 साल में, वो स्टे भी वेकेट नहीं कर सके जो फार्मर्स के लिए था. आप कोंकण का विकास नहीं कर सके. आपने जो कुछ भी कोंकण के लिए देने का वादा किया था, कुछ भी नहीं दिया. इसलिए लोग आपसे जुदा हो गए, आपसे निकल गए. हर कॉन्स्टिट्यूंसी का वही है कि जब कोई अपना व्यक्ति मुख्यमंत्री होता है तो उससे वो अपेक्षा करते हैं कि एटलीस्ट वो हमें मिले, हमारे काम करे. आप ना तो मिलते थे, ना काम करते थे, और जब लोग निकल जाते तो उनको आप बदनाम करते. किसने आपको ये हक दिया उनको बदनाम करने का? एक सवाल ये है सर, कि जिस तरह से जो कल्याण की घटना हुई है, जिस तरह से फायरिंग की गई है पुलिस स्टेशन में, कहीं ना कहीं उसको लेके भी उद्धव ठाकरे ने कहा है कि कैबिनेट में गैंग वॉर चल रहा है. देखिए, इनको इश्यूज चाहिए. ये तो इंडिविजुअल मामला था, चाहे वो एमएलए थे, उनका भी व्यवसाय रहता है, उनमें भी आपस में झगड़ा हो सकता है. तो फायरिंग हो गया, ये तो हकीकत है. उसके लिए उनको अरेस्ट भी हो गई, ये भी हकीकत है. और जो कोई आदमी सोचता है कि आज मैंने एडमिट किया है कि मैंने ही फायरिंग किया था, तो उसको सजा भी होनी है. और सजा जब होनी है तो मैं दूसरे को क्यों नहीं डैमेज करूं? ये भी एक ह्यूमन एटीट्यूड रहता है. उस ह्यूमन एटीट्यूड की तरफ से उन्होंने कुछ किया होगा तो उसका एडवांटेज ये लोग उठा रहे हैं. यूसीसी को लेकर के जिस तरीके से उत्तराखंड में और दूसरे राज्यों में इस पर कानून बना और उसको विधानसभा में भी लाया गया, राज्य सरकार किस तरीके से देखती है? कहीं ना कहीं आप भी डिमांड करेंगे महाराष्ट्र में भी यूसीसी लागू हो, यहाँ पे भी? देखिए, ये तो एक पॉलिसी मैटर है, और पॉलिसी मैटर में जो भी डिसाइड करना है वो मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री इकट्ठा बैठ के इसके बारे में डिसाइड करेंगे. लेकिन ये कायदा ऐसा नहीं है कि जिसकी वजह से किसी को कुछ नुकसान हो सके. जो लोग इलीगली बाहर से आते हैं और इस देश में रहते हैं, तो उनको ये हक नहीं बनता कि इलीगली आके, जैसे बांग्लादेश में के लोगों को हमने शरण दी थी इंडिया में,
जब बांग्लादेश बन गया तो वो लोग वापस चले गए, लेकिन कितने सारे लोग हैं जो यहीं पे रह गए, वो इलीगली आज भी स्टे कर रहे Sir, he's हैं। gone. मैंने एक एग्जाम्पल के लिए बांग्लादेश का उदाहरण दिया, लेकिन उनको तो शरण दी थी ना हमारे गवर्नमेंट ने। फिर जब बांग्लादेश बना तो उनको वापस जाना चाहिए था। तो ये तो एक रूल रहता है, कोई भी यहाँ आ जाता है और हमारा वीजा लेता है और वीजा लेके यहाँ आ जाता है और बाद में इलीगली यहीं पे रहता है, तो उसको तो वापस अपने कंट्री में जाना चाहिए। उसमें बुरा क्या है और बुरा लिखने की क्या बात है, ये मेरे समझ में नहीं आता। सरकार पॉजिटिव है इस पूरे मुद्दे को लेकर, क्योंकि देखिए आज तो ये मुद्दा आया नहीं है, महाराष्ट्र में इसके बारे में चर्चा नहीं है, तो आप क्यों चर्चा कर रहे हैं? एक सवाल और है तर जे राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामं होत आहेत, पण प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की जे विरोधक आहेत तुमचे राजकीय विरोधक आहेत ते कुठेतरी कंत्राटदारांना त्रास देत आहेत, धमक्या देत आहेत, खंडणी गोळा करत आहेत, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो कंत्राटदार संघटनांकडनं करण्यात आलेला आहे। आणि त्या कंत्राटदार संघटनांचं असं म्हणणं आहे जर का हे असं सुरू राहिलं तर आम्ही कामं जी आहेत ती पूर्णपणे बंद करू। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे या संदर्भात। नाही बघा, आता याचं जास्त करून जे लोक आता भाषणं करतायत ना, उद्धव साहेब वगैरे, त्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि आपल्या कार्यकर्त्यांना थांबवलं पाहिजे। तुम्ही लोकांवर का हे करता? तिथंच कॉन्ट्रॅक्टरने सरळ लिहून दिलं की तुमची लोक खंडणी मागतात म्हणून मागतात, मग त्यांना थांबवा ना। दुसऱ्यांना बदनाम करण्यापेक्षा आपल्या कार्यकर्त्यांना थांबवा आणि तुमच्याच पक्षाची होणारी बदनामी थांबवा। अच्छा, छगन भुजबल ने जिस तरीके से इस्तीफे की एक खबर आ रही है कि छगन भुजबल ने ओबीसी के मुद्दे पर वो इस्तीफा दे दिया है, इस्तीफा दे सकते हैं, इस तरीके का अगर वाक्य होता है तो क्या राज्य सरकार में पैनिक की परिस्थिति होगी ओबीसी को मराठा को लेकर? देखिए, ओबीसी वर्सेस मराठा ये संघर्ष बिल्कुल नहीं है। देखिए, आज भी मराठा कुणबी जो सर्टिफिकेट है वो पहले से ही वो रिजर्वेशन है, उनको उसके बारे में जो डॉक्यूमेंट्स है वो नहीं मिल रहे थे, क्योंकि स्पेशली ये मराठवाड़ा का इशू था, वहाँ के पे निजाम का राज था, इसलिए उनको डॉक्यूमेंट्स नहीं मिल रहे थे। वो ढूंढ के निकालना कोई पाप है क्या? और इसके बारे में भी कैबिनेट में चर्चा हुई थी कि कुणबी तो आरक्षण है, उसमें उनको कोई दिक्कत नहीं है, ये भी उन्होंने बोला था। तो जो नया मराठा आरक्षण है वो जब होगा तब ओबीसी पे कोई भी इफेक्ट नहीं होगा। ये ऐसे सर भुजबल तो नाराज चल रहे हैं, जिस तरह से उनके स्टेटमेंट्स आ रहे हैं, कहीं ना कहीं कैबिनेट में डिस्कशन होगा आज की कैबिनेट में इसको लेकर? देखिए, इसके बारे में मुझे मालूम नहीं है। अगर कैबिनेट के एजेंडा पे तो ये नहीं रहता, अगर डिस्कशन हो गया तो हमारा जो पक्ष है वो उनके सामने रखेंगे, वो सीनियर लीडर है, वो समझ जाएंगे। एक सवाल और है कि उद्धव ठाकरे ने स्पीच में अपने बोला कि हम मोदी जी से अलग नहीं हुए, बीजेपी से अलग नहीं हुए, मोदी जी ने हमें दूर किया। वो सब बातें झूठ बोल रहे हैं। एक तो उन्होंने इलेक्शन लड़ी थी बीजेपी के साथ मिलके, फिर अलग क्यों हो गए? उनका सिर्फ ये कहना है, वो खुद अलग हुए थे, ये सच है। दूसरी बात, वो मोदी जी से मिले थे, उन्होंने इकट्ठा गवर्नमेंट फॉर्म करने की बात भी की थी। वो प्रॉमिस लेके दिल्ली से यहाँ आ गए और यहाँ आने के बाद थोड़े दिनों के बाद ये बदल गए, क्योंकि उनका हमेशा पूछना था कि मैं ही 5 साल के लिए मुख्यमंत्री रहूंगा क्या। तो ये उनका कहना था। ये तो बिल्कुल नहीं था कि उनको ये मालूम था कि अगर हिंदुत्व की बात है, अगर आइडियोलॉजी की बात है, तो बीजेपी और शिवसेना ही इकट्ठा चल रहे थे। इनको पूरी मालूमात थी और उनके मन में था, लेकिन यहाँ पे आके उन पे किसका प्रेशर चल गया मुझे मालूम नहीं है। बाद में उन्होंने रिफ्यूज किया। इसलिए मोदी साहब की कुछ भी गलती नहीं है। मोदी साहब ने हमेशा पॉजिटिव एटीट्यूड रखा था। मोदी साहब हमेशा चाहते थे कि ये जो युति जो बाबा साहब ने बनाई थी ऐसी ही चलती रहे, यही उनकी सोच थी। और इसीलिए वो मिले भी थे उद्धव जी से, सब तय हो गया था। लेकिन जो भी किया उद्धव साहब ने किया, मोदी साहब ने कुछ भी नहीं किया। उन्होंने बाबा साहब के साथ उनका जो नाता था उसको निभाया।